औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे दुर्गा देवीची यात्रा संपन्न। किल्लारी येथील बंजारा समाजाचे दैवत सखाबापू यांचा 1800 मधील इतिहास महान संत सखाबापू यांचा आहे। संत सखाबापू इसवी सन 1800 मध्ये आपल्या गायीसोबत भटकत भंगेवाडी व दगडवाडी परिसरात राहण्यासाठी आले होते। संत सखाबापू जवळ 100 ते 120 गायी होत्या। लहानपणापासूनच संत सखाबापूला दुर्गा देवीच्या भक्तीची आवड होती। इसवी सन 1840 च्या दशकात गायी चारताना संत सखाबापू यांना देवीचा साक्षात्कार झाला अशी आख्यायिका असून संत सखाबापू यांनी दुर्गा देवीची स्थापना केली। त्यालाच बंजारा भाषेत काटी असे म्हणतात व सर्वत्र त्याला झेंडा म्हणून ओळखले जाते। संत सखाबापू यांनी भंगेवाडी येथे देवी प्रकट झाल्यानंतर आपल्या बंजारा समाजाला सखाबापू यांनी सांगितले की सकल बंजारा समाजाने दुर्गा देवीची मनोभावे पूजा व यात्रा करावी। असं सांगितल्याने बंजारा समाजाच्या वतीने दरवर्षी पालखी घेऊन किल्लारी ते भंगेवाडी असं पायी चालत जाऊन भक्तिभावाने भंगेवाडी येथील दुर्गा देवीची यात्रा साजरी करत असतात। दुर्गा देवी पालखी सोहळ्यात बंजारा महिलांनी व पुरुषांनी फुगडी व पाऊल खेळत महाप्रसादाने आनंदोत्सव यात्रा संपन्न झाली। यावेळी हभप राम महाराज, उत्तम पवार, शेषेराव साळुंखे, उपसरपंच राजू जाधव, विनायक भोसले, विनोद भोसले, सरपंच अमोल पाटील, एकनाथ आडे, संत सखाबापू कमिटी अध्यक्ष अरुण पवार, भीमा पवार, अपुल शेळके, अभंग बनसोडे, किसन चव्हाण, गुंडाप्पा आडे, राहुल शेळके, सुशील शेळके, बालाजी खराते, दिगंबर गायकवाड, विजय देंडे, दत्ता पवार, बाळू चव्हाण, बालाजी आडे, संजय पवार, बापू जाधव, लताबाई राठोड, काशीबाई पवार, हनुमंत जाधव, अनिल बनसोडे, सुमनबाई पवार, राधिकाबाई पवार, द्रौपदाबाई आडे, कुसुमबाई बनसोडे, यशोदाबाई पवार, खंडू आडे, नामदेव चव्हाण, बालाजी आडे, निळकंठ आडे, अंकुश जाधव यांच्यासह बंजारा बांधव उपस्थित होते।